देशातील 10 राज्यांमधील 96 जागांसाठी आज मतदान होते आणि सुरुवातीच्या 2 तासांमध्ये किती मतदान झालं आहे त्याची टक्केवारी समोर आली आहे। देशभरामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 10.35% इतकं मतदान झालं आहे। तर आज 96 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होते आणि त्यामध्ये एकूण आता 9 वाजेपर्यंत सरासरी 10.35% मतदान झाल्याची माहिती समोर येते। तर राज्यामध्ये 9 वाजेपर्यंत 6.45% इतकं मतदान झालं आहे आणि राज्यातल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात 6.14%, तर जालन्यामध्ये 6.88% आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 8.83% इतकं मतदान झालं आहे। दरम्यान अण्णा हजारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हे मतदान करताना आपल्याला दिसून येत आहेत। अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होते आणि अण्णा हजारे यांचं मतदान केंद्र ही याच लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि तिथे आज अण्णा हजारे हे मतदानासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। अण्णा हजारे यांनी 2014 पूर्वी मोठमोठी आंदोलनं केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता ते तेवढे सक्रिय नाहीयेत आणि तेच अण्णा हजारे हे मतदानाचा हक्क बचावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्याचं दिसतंय। लोकांनी प्राणाचं बलिदान केलं, फासावर गेले, जेल भोगल्या। 1857 ते 1947 90 वर्ष बलिदान करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्वाची आहे। जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे। मतदार जागरूक होईल त्या दिवशी देशामध्ये जागरूक लोकशाही खऱ्या अर्थाने येईल। मी आज माझ्या परिवारासोबत मी मतदान केलं। मागच्या 2-2.25 महिन्यापासून फक्त 3 तास झोपायचं आणि आता आज फायनल डे होतं। लोक कोणाला मतदान करतील हे सिक्रेट बॅलेट असतात। तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रचार करा, लोकांनी आपलं मन तयार केलेलं असतं की कुणाला मतदान करायचं आहे। आणि या जिल्ह्यामध्ये मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदा ही निवडणूक जे होत आहे ते कामाच्या मुद्द्यावर होत आहे। ज्या निवडणुकीसाठी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, मी अपेक्षा आणि आशा आणि पूर्ण विश्वास मतदान करून आलेलो आहे आणि विश्वास घेऊन आलेलो आहे। तमाम जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी आहे आणि मला ती आज निवडून देणारच आहे हा विश्वास घेऊन आलेला आहे। खरं म्हणजे जळगाव लोकसभेला पहिल्यांदाच या ठिकाणी एक महिला उमेदवार देण्यात आलेली आहे। मी तशी भाग्यवान आहे की जळगाव जिल्हा परिषदेची पहिली अध्यक्ष होण्याचा सन्मान मला मिळाला आणि आज माझ्या जनतेमुळे, नेत्यांमुळे, माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे आज मला हा सन्मान जळगाव लोकसभेमध्ये मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की जळगाव लोकसभेची पहिली खासदार म्हणून मी नक्कीच सभागी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।